केळेश्वर देवस्थान ही असं मंदिर आहे। दक्षिण उत्तर मूर्ती आहे मित्रांनो। आणि इथं 5 सोमवारी आल्यानंतर कुंडात आंघोळ केल्यानंतर तुमच्या अंगावरचा कोड निघून जातो। तर हे असं खिरविऱ्याच्या अलीकडल्या बाजूनं तुम्हाला यायला इकडून वाट आहे खिरविरा। आणि बघा मूर्ती अशा प्रकारे आहे। बघा तुम्हाला आता बाहेर तीर्थ दाखवतो। बाहेर इकडे एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये आंघोळ कशी करते। हे बघा सभामंडप एकदम मस्त आहे मित्रांनो। इथं लगेच गणपती मंदिर आहे बाजूला। बघा पेडकर गुरुजी आपल्याला इथलं कसं यायचं ते ठिकाण फक्त सांगा, कसं यायचं। ते केळेश्वर तीर्थ आहे। हां, आणि ह्या केळेश्वर तीर्थ हे तीर्थ असं आहे का इथं कुठलीही पूजा सक्सेस होते किंवा कुठलीही पूजा केली जाते। हो, हे तीर्थ म्हणजे इथं असं आहे का हे केळेश्वर नावाचं तीर्थ आहे। हां, एक ऋषी आले होते आणि त्र्यंबकेश्वरला जात असताना त्यांचा वयस्कर असल्यामुळे त्यांना जावं नाही, त्यावेळेस इथं बसले आणि सर्व तीर्थांची त्यांनी इथंच मागून घेतलं। या तीर्थावर शिव मंदिर आहे। हो, हां, या तीर्थावर एक तीर्थ आहे। हो, त्या तीर्थामध्ये आंघोळ घेतलं पोट बरे होतात, तुम्ही ते तीर्थ दाखवा। हो, हां, पोट बरे होतात, कोड बरे होतात। हां। किती सोमवारी करायची आंघोळ। 5 सोमवारी 5 सोमवारी। शेवटच्या सोमवारची काय येते काय विधी करायची इथं, काही मुलांना किंवा कोणाला तरी अन्नदान करायचं सोमवारी आणि कपडे नवे घालून जायचं। त्या आयपतीप्रमाणे हो, इथं नदी आहे। हो, हाय नदी पलीकड। हा, इथं तीर्थ आहे। हो, इथं मंदिर आहे। हो, आणि इथं मशानभूमी पण आहे। हो, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत इथं। हा, म्हणजे असं हे तीर्थ आहे। हो. आणि इथं कोणतीही पूजा सक्सेस होते। हो, बरोबर आहे। असं हे मंदिर कोणतं आसराचं आहे का। हे असतं। आसराचं एक मंदिर बघा। आता तुम्हाला तीर्थ दाखवतो मित्रांनो। बघा इथं तीर्थाचं कुंड आहे। तर तीर्थाचं महत्त्व असं आहे मित्रांनो इथं। तर बघा तीर्थ तुम्हाला बघितल्यानंतर तीर्थातलं पाणी वाढत नाही। तीर्थ जे आहे ते तीर्थ पाणी सारखं चालू आहे तिथून बघा, पण कुंड भरत नाही। कुंड ह्याच्यावर पाणी वाढत नाही। पाणी कुठं जातं आणि काय होतं काहीच कळत नाही कोणाला। असं एक तीर्थ आहे इथं। इथं लग्न कार्य होतात आणि एक इथं ऋषी आलेले होते, महाराजांनी सांगितलं तसं। आणि ऋषी येऊन वयस्कर असल्यामुळे त्यांना कुठं जाता आलं नाही। त्यांनी सर्व तीर्थाची इथंच मांग केली आणि सर्व तीर्थ इथं आले आणि इथं पाण्याचा असं वाहत आणि 5 सोमवारी केल्यानंतर ते कोड बरा होतो। हे असा इथला परिसर आहे। आणि इकडल्या बाजूला इथे एक नदी आहे असा असं इथं बघा। पेडेकर महाराज जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो। नमस्कार, राम राम।